तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये। तर भावांनो, आपली गाडी भरली होती मुंबई टू केरळा त्रिवेंद्रम। तर हा आता शेवटचा एपिसोड आहे। तर गाडी कोचिन टू खाली करेपर्यंत हा शेवटचा एपिसोड आहे। तर भावांनो, बघत राहा कसा वाटतो व्हिडिओ। चला करू व्हिडिओला सुरुवात। तर भावांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। चला करू व्हिडिओला सुरुवात। पंप फ्रेश व्हायला थांबलेलो, आता मस्त असा फ्रेश झालो। आता निघतो, वॉशरूम वगैरे जाऊन आलो। HP चा पंप आहे तिकडे, पेट्रोल पंपाशिवाय वॉशरूम वगैरे नाहीत आणि बाकीचं काय आहेच नाही। तर झालो मस्त असा फ्रेश। चला आता निघूया। बघू शकता अटक झालो, चला निघूया। भावानो, फ्रेश झालोय मस्त असं। हा HP चा पंप होता, तिथं थांबलो जरा, वॉशरूम वगैरे होतं। फ्रेश झालो, आता निघतो इथून। पटापट रनिंग क्रॉस करतो। 10 वाजले राव, काहीतरी नाश्ता पाणी करतो आणि निघतो। भरपूर वेळ झालाय। आज गाडी सकाळी खाली व्हायला पाहिजे, आता दुपार किंवा संध्याकाळ होणार आहे। तर चला बघू, झाली पाहिजे आज खाली काय पण करून। झप 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 रनिंग मारू। आता काय दिवसभर सगळ्या ब्रेक घेतच जायचं, ट्रॅफिकच लागणार आहे पूर्ण। तर चला भावांनो, निघूया आता। चहा घेतो आणि निघतो। चला भावांनो, दिवसा केरळात चालायचं म्हटलं की नाही, सिंगल रोडला हे असं आहे बघा। फर्स्ट सेकंड थर्ड दुसरं काहीच नाही। त्यामुळे संध्याकाळी पास करायला पाहिजे, पण आपल्याला झोप आली आणि त्यात पाऊस चालू होता, त्यामुळे आपण झोपलो। आता झोपलेलो चुकी किती महागात आहे। झोप आली तर झोपलंच पाहिजे, सिंगल रोड आहे। उगाच एखाद्याचा जाऊन पप्पी घेण्याचा अर्थ नाही। आली झोप, झोपून टाकतो, काय डोक्याला ताप नाही। लेट होईल खाली, दुसरं काय। गाडी भरायची होती राव खाली करून, काय आता मूडच गेला सगळा। खाली आज झाली पाहिजे, आज खाली झाली तर उद्या भरती आहे, काय टेन्शन नाही। आज खाली झाली पाहिजे महत्वाची। तर कॉलेजचा माल आहे, कॉलेज चालू असणार 5 वाजेपर्यंत, आपल्याला टायमिंग होते मी आपला 6 वाजेपर्यंत। तर काय होईल ते बघू। चला आता, काय जो नसीब में लिखा रहेगा हो जाएगा भाई, टेन्शन नाही लेने। बघू शकता केवढा मोठा रोड आहे, बघितला का? आपल्याकडे राहण्यात जायला ह्याच्यापेक्षा मोठा असते लई ट्रॅफिक। कशी पण आडवी येतात, कोण पण कुठलं पण। मध्येच इंडिकेटर लावून थांबतात। इंडिकेटर लावलं म्हणजे सगळं झालं नाही, मागणं गाड्या आल्या का बक्की, मध्येच थांबतात तर डायरेक्ट आणि इंडिकेटर लावतात। हे अशी लोक आहेत तिकडं, रूल्स फॉलो करतात, विषय नाही। मग आपण रूल्स मध्ये असलं पाहिजे ना, आपण असंच आपल्या नादात गोळा करून घेऊन जायचं। चला पोचलो सध्या कोचीनला, लुलू मॉल कोचीन। हा लुलू मॉल आहे, कोचीनचा फेमस आहे लुलू मॉल। हे बघा चालले समोरून मेट्रो आणि ट्रेन, मेट्रो स्टेशन आहे। हा लेफ्ट मारला की त्रिसूरला जातो रोड, अलपुजा त्रिसूर सॉरी, आणि सरळ जाणार आहे अलपुजा आपल्याला त्रिवेंद्रम, अलपुजावरून त्रिवेंद्रम। राईट मारला की एर्नाकुलमला जातो, बघा दिसतोय बोर्ड। आपल्याला जायचंय सरळ। आता 4 लाईन लागेल इथून पुढं सरळ थोडीशी, मला वाटतं 20 किलोमीटर असेल तिथून पुढं। हा जातो लेफ्ट मारला ना, हा इकडं, हा बेंगलोरला जातो आणि हा जातो एर्नाकुलम। बेंगलोर म्हणजे इकडं आपल्या इकडं जातो, कोयंबतूर वगैरे। लेफ्ट मारून ऑफिसकडे जातो, आपला ऑफिसला जातो का कलमझरीला, तिकडेही जातो। त्रिसूर बोर्ड दिलाय बघा। तर चला भावना, आता फटाफट कोचिंग सिटी पास करून घेऊ। तर काय विषय नाही, चला बघू आता काय कसं करायचं। काय खाली करून तिकडंच थांबायचं का इकडे यायचं, काय असं ऑर्डर तर तिकडे थांबणार, नाहीतर निघून येणार। बघूया काय करायचं प्लॅनिंग ते। गरमी भरपूर आहे इथं, नको नको वाटतंय राव। काय बघू शकता, अजून आपलं किती राहिले बघा अंतर, 215 किलोमीटर आहे। 5 तास 35 मिनिटं जाऊते ना ते, तिथं 7 तास लागणार आहेत आपल्याला ऑलरेडी, कारण पूर्ण खराब रोड आहे, सिंगल रोड। दान 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 आदळत जायचं, नको नको वाटतं। चला आता मॅडमला कॉल करतो की पोचतोय कोचिंग पास केल्यानंतर। ती बोललेली कॉल कर, तिला कॉल करतो आणि सांगतो बाबा असं असं आहे, यायला लागलं 5 तास 6 वाजतील, मला मॅपला 6 दाखवते, म्हणजे 7 वाजतील मिनिमम। तर बघू, चला निघूया। आता आपण कोचीन वरून लागलोय कन्याकुमारी रोडला, आणि हा पहिला टोल लागलाय आपल्याला अलपुजाच्या अलीकडचा। कोचिन पास केलं की हा टोल लागतो पुढं, हा टोल लागलाय। आता टोल क्रॉस करू, किती आहे मला पण माहित नाही, भरपूर दिवसात
गेलेला लालपूजाला भरायला पण टोल नाही लागला. तर चला बघूया किती टोल आहे. टोल तर चालू आहे, मी बघितलं नाही आपल्या फास्टॅगला किती बॅलन्स आहे वगैरे, चेक करावं लागेल. असेल बॅलन्स मी टाकलेलं 3000 रुपये, त्यातलं जास्तीत जास्त गेला असेल टोल 1600 रुपये. नाही वातावरण बघा भावानं कसं खाऊन आहे का नाही. गाडी बुंगवायला लागते बघा इकडनं, तेव्हा कुठं टायमिंगवर पोहोचतं. जवळ चांगला रोड लागला की बुंगवायची बघा. आता पूर्ण आपले लोक असं समुद्र कडकडनं जायचं, दिसते का समुद्र मॅपमध्ये. समुद्र कडकडनं जायचं आपल्याला श्रीवडपर्यंत, कन्याकुमारीपर्यंत, त्रिवेंद्रमपर्यंत. तिरुवनंतपुरमचा माल आहे आपला. तर चला भावानं थांबू पुढे जाऊन डिझेल टाका. थांबलो तो भावानं. केरळामध्ये डिझेल बघा 95.19 पैसे डेन्सिटी आहे. 827 इंडियनचा पंप भेटला. डिझेल टाकी फुल करायचं म्हणलं. हां फुल करायचं चालू आहे बघा. किती बसतंय 95 इंडियनचा बंक आहे, बघू शकता. $30.77 आले. 3500 रुपये बसलं बघा. झाले फुल. चला निघू. डिझेल टाकी फुल केले. 3500 रुपयाचं बसलं डिझेल बघा डिझेल टाकीमध्ये. आता निघायची इथून. हा बघा हायवे, समुद्र कडकडं नाही हायवे सगळा. इंडियनचा पंप होता. टाकी फुल झालेली आहे मस्तपैकी. 569 झाले गाडी आणि डिझेल बसलंय 35 लिटर. थांबा बघूया ॲव्हरेज किती पडलं. तर बघू शकता 16.25चं ॲव्हरेज दिले सिंगल रोडला पण AC लावून. चला आधीच लेट झालाय, त्यात आणखी ट्रॅफिक लागलं. 2 तास गेले त्या ट्रॅफिक मध्ये. एक फुटाव सरकते राव. एवढं बेकार अवस्था झाली. कुठलं गाव आहे राव हे, काय भांगार गाव आहे. लय ट्रॅफिक आहे बघा. एवढी लाईन होती, आता एवढी कव्हर झाली तरी एवढं राहिले. अजून 55 किलोमीटरला 2 तास दाखवले. काय सगळं लोंबाळ्याचं काम आहे. बघू आता कधी खाली होते काय. आज मला वाटत नाही होईल खाली. बघू आता. आपल्याला थांबलोय बघा इथं. चहावाला आहे पलीकडे. चहा वगैरे घेतो पिऊन आणि निघतो. तर सकाळपासून आत्ता स्टॉप घेतलाय बघा. किती किलोमीटर राहिले. 30 किलोमीटरला 1 तास लागतोय, म्हणजे 1.5 तास लागतो. 20 किलोमीटरला 1 तास लागतो या रोडवरनं. 20 किलोमीटरला 1 तास बघा. आता मी दुपारपासून बघा फक्त 8 ते 9 किलोमीटर डिझेल टाकल्यापासून. काय राव वैताग आला या रोडला. वैताग, अक्षरशः वैताग आलाय. तर चला आता चहा वगैरे पिऊ आणि निघू इथून. चहा घेतो आणि निघू. चला फटाफट. त्याला आता फोन करतो पहिला खाली होईल का नाही. नसली हो ना तर गेलं आपला विषय. खाली होणार असले तर त्याला फोन करतो. चला बघूया काय होतंय काय नाही. चला भावना. आपण सकाळी कॅलिकटवरनं निघालो. झोपलेलो मी कॅलिकटला रात्री 6 वाजता निघालो सकाळी. आता बरोबर 8 वाजलेत तरी अजून आपल्याला हे आलेलं नाही तिरुवनंतपुरम. तर बघा ना 13 तास नॉन स्टॉप आलोय. दिवसा 13 तास गेलेत बघा. अजून 1 तास म्हणजे 14 तास लागल्यात. ते 150 आणि हे 200 म्हणजे 300-350 किलोमीटरला 14 तास लागलेत बघा. डबल. कसं करायचं सांगा बरं. आता खाली होते तो म्हणला मलाच खाली करायला लागणार आहे जाऊन मटेरियल. जास्त नाही 300-350 किलो आहे. पण सकाळ जर एवढं गरम होत होतं. सकाळ जर पाऊस आला नाही आणि आता आलाय बघा. काय ज्या सगळं उलटच लागले आपलं. काय झालंय कोणा ठाव. त्या ट्रिपला जरा त्रासच झालाय बघा. कोणाची ताकद लागल्या कोणा ठाव. चला आले आता कंपनीच्या जवळ राहिले बघा. 8 किलोमीटर राहिले. दूर पावसानं जमवलेलं आहे. पाऊस तुफान पडायला लागला. त्रिवेंद्रमला कधी बी पाऊस येतो बरं का, काय सांगता येत नाही. चला काय विषय
उशीर आहे, पोहोचूया आता. गाडी खाऊया आणि मग जाऊया. कंपनी आज दिसते लेप मारून. एवढं काय भेटतंय नाही भेटतंय. त्या हायवेला कुठं तरी आता टर्न मारला की भेटेल काय नाही, खाऊ आणि निघून जाऊ. व्हेजचं हॉटेल बघू पहिलं कुठं तरी. भाऊन आपण फायनली आता पोचलोय तिरुवनंतपुरमला. आलोय आता. लोकेशन राहिले 2 किलोमीटर. तसं फिरून आहे बघा सगळं. मेडिकल कॉलेजच्या मागच्या साईडला जायचं आपल्याला. बघू तिथे जाऊन वॉचमनला करू फोन. वॉचमनचा नंबर दिला, कंपनी काय बंदच झाली आता. बघू शकता गल्लीतून आता आलोय आणि हे लोकेशन आहे बघा. बघू शकता मागं गल्ली केवढी. गल्लीतून आलोय. आत्ताच खाली कर म्हणतो याला. सकाळचा काही विषयच नको. आलोय आता. बघू त्यांच्या बापाने एवढ्या रस्ते कसं आहे. आणि इथं गाडी तर घुमणार आहे का. गाडी पण वळणार. सगळ्या वायरा लागायला लागल्या. झाडण वायरा बेरा बघतोय वॉचमॅन. किधर में लगाना जी. किधर में लगाना. अनलोड किधर करना है. अनलोडिंग किधर. मुझे नहीं मालूम. सर को कॉल हो गया. इधर लगाओ. मॉर्निंग में होगा ना अनलोड. अभी मटेरियल है. चेयर छोटा छोटा, ज़्यादा नहीं, वेट नहीं. ओके मी कॉल करतो. तर हे मटेरियल आहे आपलं. हे बघू शकता मटेरियल. आणि हलकं आहे, जास्त काय वजन नाही बघ. हलकं फुलूक आहे. आणि ही अशी साईट आहे. तर रात्रीचं कोण नाही, सकाळपर्यंत थांबायला लागेल. बारक्या गल्लीतून गाडी घातली, त्यामुळं जरा म्हणलं आपणच खाली करावं लागलं. आता ते बोलले की आत्ता लेबर नाही भेटणार, कुठलाही लेट झाला तुम्हाला. म्हणलं थांबा मीच खाली करतो. आता बघा ड्रेस मारलाय आणि आता करतोय खाली. एक 10 मिनिटात होऊन जाईल कंप्लीट सगळं. वजन नाही हलकं. दान करतो. इकडं पलीकडं आतमध्ये न्यायचं बघा. हे वॉचमन दादा आहे तिथले. तर करून घेतो खाली फटाफट. चला बघू काय होतंय काय नाही. चला करूया खाली. हे दादा बघा थांबलेत वाट बघत आपली बिचारे. आणि इकडं आतमध्ये साईडला होणार खाली. हे मटेरियल आहे आपलं. चला करतो आता खाली. करू अनलोडिंगला सुरुवात. चला बघत राहता. मेहनत आपल्याला 2 ट्रिप झाला हाय सारखीच. करतो खाली. चला. चला फोटो बॅग घ्या. फोटो नाही चालू आहे. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ मारो. चला असं बांधलंय बघा पोराने. ह्या बांधल्यामुळं हल्लेलं नाही मटेरियल. अर्ध्याला वर गाडी खाली गेली 5 मिनिटाला. तर राहिलं एवढंच किरकोळ. घेतो खाली करून. मोठं एक तर दिवसभर आणि मारलेलं. आता खाली करायचं मग. हे कुठं बांधलंय बघू शकता. बांधलेलं भारी. रशी बेल्टेक्स आहे पण हल्लेलं नाही. तिथं नाही असतो परत. दांडकं घेतो. चला घेतो आता हे खाली करून. लोडिंग करायची चालू होती बघा. अनलोडिंग करायची. तर हे बघा आयटम. हे शीट आहेत. 1 2 3 100 किलोचे आहेत. त्या म्हाताऱ्याला काय जमाना झाले उचलायला वॉचमन मामांना. त्यामुळे मग पकडायला कोण नाही. ते लावतंय त्यामुळे ते काय पकडायला येईना. मोडलं. हे थोडंसं कॉस्टली आहे आयटम. मोडलं बिडलं तर लफडा होऊन जाईल. त्यामुळं मग कंपनीला फोन केला बरोबर सकाळी खाली करतो. सकाळी तुमची माणसं आल्यानंतर खाली करतो. जाऊ दे डोक्याला ताप नाही. आपला पण आराम होऊन जाईल. काय विषय नाही. आता इथंच बघा बिछाना AC मध्ये झोपतो. नको इथं. इथंच बिछाना टाकून झोपलो असतं. मच्छर काय नाही तिकडं. चला आता पाऊस यात येईल बिल. त्यामुळे दरवाजा लावून घेतो. चला झोपूया आता इथंच. नंतर बघा कसं झालं घरात. चला आता एवढं राहिलेलं आयटम मध्ये सकाळी करू खाली. वॉचमन मामा आहेत पलीकडं. आपण एकटंच आहे इथं. बिल्डिंग आहे मोठी पलीकडं. हे असं बंगल्याचं काम चालू आहे. बंगल्याचा आयटम आहे. चला गुड नाईट भावांना. बघू आता सकाळचा काय विषय. चला हे छोटंसं गेट आहे पाहिजे रिक्षा वॉचमन मामाची. त्या पलीकडच्या गेटमधून वायरा बघा किती खाली आहेत. त्या वायरा लगेच लागतात. लावले बघा धन्नो आपली इथं. मस्त असं फणसाचं झाड आहे. सकाळी बघू आता. चिखल बघा कसं आहे. चिखल सगळ्या चप्पल लायला चिखल लागला आहे. गाडीचे टायर तर बघू शकता. सकाळ खड करणार आहे. कसली भरल्यात बघा.
धुतलेली राव गाडी येताना सगळ्या टायरची वाट लागली. चला असू द्या, तो वाळल्या उद्या खडखडाच उडणार आहे, सगळ्या इंजिनवर चिखल होणार आहे. चला आता झोपूया. विराट भाऊनी घेतली आज हे काय म्हणते ते टच झाली बघा विराट भाऊची. इथं रेडियम निघलं. आता तिथं टर्न मारताना दगड लागला इथं विराटच्या इथं, बरोबर असा दगड घासत गेला. किंग कोहली आज रिटायरमेंट घेतल्या. बैलगाडीला इथं दगड लागला बघा. मी बघितला होता दगड लागणार आहे, मग म्हणलं जाईल निघून, हलका दिसते वरच्यावर. थोडंसं हे केलं तर डाग पडला बघा इथं. त्याला लय वाईट वाटतं असं काय झालं. मला दिसलेला दगड तरी मी नाही दिसला नव्हता बहुतेक. तो दगड चिखल असल्यागत वाटलं बघा. तो चिखलाचा ढिगार आहे. टर्न मारताना असं मी मागं बघत तरी बसलं भिंत असल्यामुळं आणि हे झालं. चला असं दे होत जातं असं थोडं. चला आता झोपूया. गुड नाईट. गुड मॉर्निंग भावांनो. आता आलेत वर्कर लोक. 10 मिनिटात घेतो खाली करून. आपले लागले धन्नू. इकडं आतमध्ये आपण काल रात्री मटेरियल खाली केलंय, बघू शकता. त्या गाडीची अवस्था झाली बघा. टायरला चिखल लागलाय. टायर बरबडलेत सगळे चिखलानं. तर चला आता ही साईट आहे. पुढे एक छोटासा रस्ता आहे. आता दिवसाचं निघायचं म्हणल्यावर लय लफड्याचं काम आहे. तर चला ही बघू शकता साईट. तर खाली करायचं आपल्याला. आल्यात लोक. आता 10-15 मिनिटात खाली करून घेतो. उठलो आता, फ्रेश वगैरे झालो. आता बघूया काय भरायचं प्लॅनिंग लागतंय का. तर चला आता पाहून हा ब्लॉग आता सध्या आपण इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी. हे राहिलेलं बघा, हे बघा किती हलका आहे. रात्री मी चेकच केलेलं आहे. हे काय आता नोट सरतो. चला आलेत लोक, पटापट घेतो खाली करून. तर 3 पीस राहिलेत फक्त आता. बस ये लोग भाई आए खाली करने. अभी है झारखंड से. कौन सा बोलोगे आप? हाँ कौन सा बोलोगे? मिल जाएगा आपको, पकड़ लो. हल्का है, आराम से टूट ना जाए. सगळं खाली केलेलं आपण. ते राहिलेले 3 पीस आणि ते 2 शीटचे होते, ते जड होते, तेवढेच जड होते. ते काय रात्री या वॉचमन काकांना जमत नव्हते, त्यामुळे आपण थांबलो. काही एकट्याला मला पण होत नव्हतं, कारण ते तुटलं असतं. नेलं असतं कसं पण ते तुटलं असतं, त्यामुळं काही नादच केला नाही आपण. हे बघा काय नाव आहे ह्याचं मिळालं. ते कृष्ण गोपत्रिवेंद्र ॲड्रेस होता जो खाली करायचा आपला. झालं खाली. चला आले बघा लगेच. लास्ट अभी खतम झालेलं खाली. रशियन मिश्र आहे, आता बाहेर टाकतो लिहून तरी बघू शकता. झालं खाली मटेरियल. आता खाली करून भरायची तयारी लावायची. चला बघूया कुठं जायचं, काय किती महिन्यावरून काय माल मिळतोय का नाही बघूया. झालं बघा धन्यू खाली. आपल्याला करून लावतो खाली. ते कचरा दुनियाचा झालाय. रशियन बिशा कुठेतरी बाहेर गेलो ना फेकून देतो. बघू शकता झाले खाली गाडी. चला खुदसे हार आणि दुनिया काय हरायली. चला लावून घेऊ दरवाजा. बघा एवढं मटेरियल होतं. झाले खाली. भावानं आता फक्त जायला रस्ता बघा कसा आहे. निघालोय बघा आता. काढतो इथून बाहेर. बघू शकता केरळाला असायला पण असतं. गाडी टायर लागली फिरायला. चिखल झालाय ना. सुखेस रोड आहे जागेवर. चल भाई बघा किती मोठा रोड आहे. एकच गाडी बसते, 2 व्हीलर सुद्धा पास होत नाही परत. आणि वर वायर बघा, वायर टच व्हायचा चान्स वेगळाच आहे. एकदम घासून गाडी यायला लागते. लागली तर लागली वायर. चला काय टेन्शन ना. चप्पल घातली आपण. गरम लय होते राव. फ्रेश झालो मस्त. लागलं गरम व्हायला. AC लावतो. त्याशिवाय पर्याय नाही. गाडी जरा बंद करून ठेव. बघू शकता केवढा रोड आहे. रात्री यातून आलं म्हणलं आयला चुकलो का काय. कंपनीचा बोर्ड इथं होता बघा. पॉवर बाय श्याम मनमोहन. हे काय लिहिलं ना, पॉवर लिंक श्यामा मोहनम, म्हणजे बंगल्याचं नाव आहे. त्या काहीतरी आहे तिथं.
आणि पलीकडे अपार्टमेंट पण आहे त्यांचं, आणि त्या साईडला मालकाचा बंगला होतोय मोठा. तर बघू शकता कशी आहेत केरळातली घरं. पाऊस झाला आता निभार, 5 मिनिटं येतो पाऊस, पण पाणी पाणी करून जातो इकडं. कशी आहेत घरं, एकदम टॉपची घरं असतात इकडं. एक पण तुम्हाला असलं पडकं बिडकं घर भांगार दिसणार नाही. एकदम क्वालिटी, CCTV वगैरे सगळं प्रॉपर एकदम. लोक सगळे आउट ऑफ कंट्री आहेत जास्त करून. घरातला घरटी माणूस दुबईला बिबईला आहे बाहेर. पैसे छापतात निभार केरळवाले, आणि हुशार असतात, सायंटिस्ट वगैरे चांगल्या चांगल्या जॉबला असतात. तर बघू शकता भावानं केरळातले आतले रोड. डबल गाडी आली की पासच नाही होत. चला आलोय आपण आता पुढून. आपल्याला माझ्या अंदाजाने मी रात्री आलोय लेफ्ट मारायचा, पूर्ण लेफ्ट मारायचा, परत एक लेफ्ट मारायचा, असा रोड आहे. बघू शकता अंगा उडायचं ह्याच्या पाणी हळूहळू जायला पाहिजे. तर गाडी खाली करून आता कुठेतरी थांबायचं सेफली जागेवर, असं थंड म्हणजे सावलीच्या जागेवर थांबणार आहे. कारण मालाचं अजून काही जुगाड झालेलं नाही. काल खाली झाली असती तर भरली असती रात्रीची गाडी. खाली अर्धी केली आपण काल, पण प्लाय होते ते काय जात नव्हते एकट्याला. उगाच तुटलं असतं काहीतरी, नेलं असतं, न्यायला काय नाही, तर मालामध्ये काहीतरी तुटातुटी झाली असती. त्यामुळे रिस्क घेतलं नाही, म्हणलं डोक्याला ताप नको, बघू सकाळनं. असा पण कंटाळा आलेला, अंग दुखत होतं, झोपून टाकूया म्हणलं. बघा टमटम आली तरी फेस फेस बसते. कसे आहेत रोड भावांनो, कमेंट करून सांगा केरळाची. चुकून मॅप लावून जर असल्या रोडनं आला, जर अडकला, वायरा लागतात लय. आपल्याकडच्या गाडीला हाईट असतात, वायरा लावणार. आमच्या स्ट्रॉबेरीच्या सातारच्या गाडीत तर वायरा गुंढळून जातील घेऊन. आपली तरी 7 फूट हाईट आहे, जास्त नाही. चला आता थोडा नाश्ता करू कुठेतरी थांबून. ये लेलैंड शोरूम से कुन कैपिटल. ओके. तो हमको 4-5 शोरूम से एडप्पल्ली, पालक्काड, कुन्नंकुलम, पेरुम्बावूर, पट्टांबी, त्रिशूर. हाँ. इतना उधर ये कूपन से आएगा तो हमको डिस्काउंट मिलेगा. सर्विस में लेबर को भी 20% डिस्काउंट, और स्पेयर्स में 5% डिस्काउंट. ओके. और जनरल से भी फ्री है. अच्छा. तो आएगा तो संडे में ड्यूटी कभी कभी रखते हैं, तो बुकिंग करेगा तो एक दिन में काम करके. बराबर बराबर. हाँ बस वही आहे. वही है. चलो ठीक आहे. डिस्काउंट कुपन द्यायला आले तिथं, आता डिस्काउंट कुपन घेतो यांच्याकडून. बघू ठीक आहे. हे बघू शकता असं कुपन आहे यांचं. हे कुपन दिले आपल्याला, नाव वगैरे रजिस्टर केलं आणि दिले. आता घेतले त्यांच्याकडून, बघू आता त्यांच्याकडून अजून थोडी माहिती घेतो, बघूया काय बोलतात. भाऊनो फ्रेश झालोय बघा, फ्रेश झालो पण काय उपयोग नाही, गरम लय होते. बघू शकता टर्न मारायचा. आता जाऊन कुठेतरी थांबतो आणि मालाचा जुगाड फोन लावायचा चालू करतो. बघू फोन लावून झालं जुगाड कुठं तर ठीक आहे, बघू तरी पण आपण लावू जुगाड. तर चला आता हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतो, कारण भरपूर मोठा व्हिडिओ होतोय. आता कुठेतरी ट्रान्सपोर्टलाच जातो, ते एअरपोर्टचे तिथं आहे ते, त्यापेक्षा थांबतो तिथं जाऊन आणि मग बघू काय असेल ते भरायचं. तर चला भावांनो, हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा, आणि नक्की सबस्क्राईब करा भावांनो, आणि बेल आयकॉन तेवढा दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट येईल. तर चला भावांनो, भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. चला.